नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 2023 मध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला, कोण फ्लॉप झाला, हा आपण पाहणार आहोत. तर तोच एक एपिसोड आपण या ठिकाणी बनवत आहे. नोव्हेंबर महिन्याचा हा एपिसोड आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये 23 मध्ये कोण सिनेमे रिलीज झाले आणि कोण हिट कोण फ्लॉप झालं. तर सगळ्यात पहिल्यांदा 3 नोव्हेंबरला रिलीज झाले त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. 3 नोव्हेंबरला सिंगल नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड आणि राजेश्वरी खरात सारख्या दिग्गज कलाकारांचा हा सिनेमा होता. पण हा सिंगल राहिला. त्याच्यानंतर शॉर्ट अँड स्वीट नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. गणेश कदम यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. सोनाली कुलकर्णी, हर्षद अटकरी, श्रीधर वाटसर आणि रसिका सुनील ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांचा हा सिनेमा होता. पण हा सुद्धा शॉर्ट अँड स्वीटच राहिला. हा कुठं आला कुठं गेला कळलाच नाही आहे, त्यामुळे सिनेमा कळलाच नाही. त्याच्यानंतर 3 नोव्हेंबरला आतुर नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. शिवाजी लोटन पाटील म्हणजे अनेक पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहे, त्यांचा हा सिनेमा होता आतुर. प्रीती मल्हारपूरकर, चिन्मय उदगीरकर, योगेश सोमन, प्रणव रावराणे सारखे दिग्गज कलावंत याच्यामध्ये होते. आणि हाही सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बऱ्यापैकी छान सिनेमा होता. एक उत्तम डिरेक्ट केलेला सिनेमा होता. एक सुंदर अभिनेत्री त्याच्यामधून इंट्रोड्यूस झाली, ती म्हणजे प्रीती मल्हारपूरकर. याही अभिनेत्रीचा खूप सुंदर रोल होता. असा एक सुंदर सिनेमा रिलीज झाला होता 3 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर 3 नोव्हेंबरला अजून एक सिनेमा रिलीज झाला. रंगीले फंटर नावाचा हा सिनेमा रिलीज झाला होता. निशांत दापसे नावाचा दिग्दर्शक आहे. हंसराज जगताप यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. रंगीले फंटर, हे फंटर कुठं आले कुठं गेले काहीही कळलं नाही आहे, पण याच्यामध्ये स्टारकास्ट तगडी होती. रुपेश बने, यश कुलकर्णी, जीवन करहाळकर, मिलिंद शिंदे, किशोर चौगुले, सिया पाटील, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे आणि अरुण गीते नावाचे मोठे कलावंत याच्यामध्ये होते. पण हा सिनेमा कळलाच नाही. त्याच्यानंतर नागराज मंजुळे यांचा सिनेमा, यांच्या प्रोडक्शनमधला हा सिनेमा आला. पुन्हा एकदा नाळ 2, नाळ 1 तर सुपरहिट होता. नाळ 2 आला. सुधाकर रेड्डी यक्कंटी नावाच्या दिग्दर्शकाने, जो नाळ 1 सुद्धा त्यांनी दिग्दर्शित केला होता, तो हा सिनेमा आला नाळ 2. आणि जो 10 तारखेला रिलीज झाला होता, 10 नोव्हेंबरला रिलीज झाला होता. आणि या सिनेमाचं जर सांगायचं झालं तर एक सुंदर सिनेमा, जेवढा नाळ जो सिनेमा होता, ज्या सिनेमाचं किती कौतुक करा तेवढं कमी होतं, तेवढंच कौतुक किंवा त्याच्यापेक्षा जास्त कौतुक करण्यासारखं होतं नाळ 2. एक सुंदर सिनेमा झी टॉकीच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला होता. आणि हा सिनेमा सुंदर सिनेमा, तुम्ही जर पाहिला नसेल तर हा सिनेमा नक्की जाऊन पहा असं मी आवर्जून सांगेल. त्याच्यानंतर जो एक वेगळा सिनेमा आला तो म्हणजे श्यामची आई. 10 नोव्हेंबरला हा रिलीज झाला होता. सुजय ढाके नावाच्या दिग्दर्शकाने हा दिग्दर्शित केलेला सिनेमा होता. खरं तर मित्रांनो, हाही सिनेमा एक वेगळी पर्वणी होती. कारण आज आपण डिजिटल युगात जगतोय. डिजिटलच्या या युगात जगत असताना आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट हा आपण विसरून गेलेलो आहे. आणि अशा डिजिटलच्या युगामध्ये आपण एखादा संपूर्ण कलाकृती जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट बघतो, ती कलाकृती खूपच वेगळी वाटते. आणि हा सिनेमा जेव्हा मी थिएटरमध्ये अनुभवला, तो सिनेमा म्हणजे बघताना एक मस्त जॉनर आहे की आजही आपण ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा इतका छान बघू शकतो. त्याच्यामुळे ज्यांनी हा सिनेमा केला आहे, जो दिग्दर्शक आहे, श्यामची आई याचा रिमेक, म्हणजे पूर्वी श्यामची जी आई होती त्याच्यावरच हा रिमेक सिनेमा, त्याच्यामध्ये थोडीशी बदल करून हा सिनेमा त्यांनी केला होता. पण सुंदर सिनेमा, मला सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा आहे. एक तर धाडस त्या निर्मात्याचं पण आणि त्या दिग्दर्शकाचं पण, या कलरच्या जमान्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा काढून दाखवण्याचा तुम्ही आणि तो चालवण्याचा तुम्ही जो डेअरिंग करू शकता. सो सॅल्यूट टू यू सुजय आणि त्याचे निर्माते सुद्धा, त्यांना सुद्धा सॅल्यूट करतो. याच्यामध्ये खूप चांगली स्टारकास्ट होते. गौरी देशपांडे, शर्वा गाडगीळ, ओम भुतकर आणि संदीप पाठक याही कलाकारांनी खूप छान अभिनय त्याच्यामध्ये केला होता. त्यामुळं या सिनेमाला किती कौतुक करा तेवढं कमी. हाही सिनेमा नक्की जाऊन पहा, एक वेगळा अनुभव तुम्हाला 100% मिळेल. त्याच्यानंतर आला सिनेमा 17 नोव्हेंबरला सलमान सोसायटी. हा काय म्हणजे सोसायटी काय आहे, सलमानची कसली सोसायटी आहे का सोसायटी चहा आहे, काहीच कळत नव्हतं. कैलास पवार नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. गौरव मोरे, विनायक पोद्दार, शुभम मोरे,
पुष्कर लोकर, वनिता खरात, नम्रता संभेराव आणि उपेंद्र लिमये सारखी मोठी स्टार कास्टिंग होते याच्यामध्ये. पण हा सिनेमा बहुतेक पब्लिसिटीमध्ये कुठे कमी पडला की काय, किंवा हा सिनेमा कधी आला कधी गेला ते काही कळलं नाही. काय प्रॉब्लेम होता मला माहीत नाही, हा सिनेमा त्यामुळं पाहता आला नाही. पण हा सिनेमा 17 नोव्हेंबरला येऊन गेला. त्याच्यानंतर 24 नोव्हेंबरला एक जबरदस्त सिनेमा पुन्हा एकदा आला आणि तो सिनेमा म्हणजे जिम्मा 2. जिम्मा 1 जसा जिम्मा जसा होता जो सुपर डुपर हिट, तसा जिम्मा 2 ने सुद्धा अक्षरशः कहर केला होता. हेमंत ढोमे यांचा हा सिनेमा होता. पुन्हा एकदा संपूर्ण महिलांची गँग होते त्याच्यामध्ये. सुभाष जोशी, निर्मिती सावंत, श्रुती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजू, शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरी यांची त्याच्यामध्ये एंट्री झाली होती. आणि जिम्मा आपण पाहिला तर जिम्माचा एक वेगळा जॉनर होता. जिम्मामध्ये त्यावेळेस सोनाली कुलकर्णी आपल्याला आठवते की खूप सुंदर रोल तिने केला होता, कारण जिम्मा हा संपूर्ण लंडनमध्ये शूट केलेला सिनेमा आहे. जिम्मा 2 सुद्धा पुन्हा एकदा लंडनमध्ये शूट केलेला सिनेमा आहे, पण यावेळेस सोनाली कुलकर्णी त्याच्यामध्ये नाही आहे. यावेळेस त्याच्यामध्ये रिंकू राजगुरी आणि शिवानी सुर्वे यांचा समावेश झालेला आहे. त्याच्यामुळं सोनाली कुलकर्णीची आठवण अजिबात येत नाही तिथे. पण जो काही सिनेमा केला आहे हाही सिनेमा अप्रतिम सिनेमा होता, सुंदर सिनेमा होता. त्याच्यानंतर मला असं वाटतं की नोव्हेंबर 24 हा शेवटचाच आठवडा होता आणि त्या आठवड्यामध्ये टोटल जे सिनेमे रिलीज झाले होते, टोटल 8 सिनेमे रिलीज झाले नोव्हेंबर महिन्यामध्ये. आणि ह्या सगळ्या सिनेमाने खूप चांगला बिझनेस केला. त्यातल्या त्यात एक नंबरला जो सगळ्यात सुपर डुपर हिट जो सिनेमा ठरला होता तो म्हणजे ऑफकोर्स सांगायचं म्हटलं तर जिम्मा, त्याच्यानंतर नाळ, श्यामची आई, आतुर, हे काही निवडक सिनेमे होते ज्यांचा बिझनेस बऱ्यापैकी झाला असावा. त्यापैकी हिटमध्ये म्हणाल तर जिम्मा 2 हा नोव्हेंबरमधला सगळ्यात मोठा हिट होता. मित्रांनो, असेच व्हिडिओज मी तुमच्यासोबत करत असतो. तर आता याच एपिसोड्समधला हा पुढचा जो एपिसोड हा शेवटचा एपिसोड असणार आहे, कारण 2023मध्ये नोव्हेंबरमध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, कोण हिट फ्लॉप झाला, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता शेवटचा पुढचा एपिसोड आहे तो म्हणजे नोव्हेंबर झाला की डिसेंबर 2023मध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, कोण हिट होता आणि कोण फ्लॉप होता. तर हे पाहायचं असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हो, पुढचा एपिसोड नक्की पहा, कारण तो एपिसोड शेवटचा असणार. 2023 डिसेंबरमध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला आणि कोण फ्लॉप झाला. बाय.